नमस्कार, दीपक पळसुले टी टाइम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या तासातली महत्त्वाची बातमी। धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। धैर्यशील मोहिते पाटील आजच पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। पुण्यातल्या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट होत असल्याची माहिती मिळते। अधिकचे अपडेट जाणून घ्या। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, खरं तर गेले अनेक दिवस झाले सातत्याने चर्चा आहे ती म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। आज भेट होते आहे, किती वेळ झाली ही भेट होऊन, काय नेमकी चर्चा होते, काय अपडेट मिळत आहे? राजकारणातील वर्तुळ या भेटीच्या निमित्ताने पूर्ण होत आहे। बरोबर 5 वर्षांपूर्वी हेच मोहिते पाटील कुटुंब शरद पवारांपासून दूर गेलं होतं आणि भाजपच्या बाजूला जाऊन मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणला होता। आज पुन्हा हे मोहिते पाटील कुटुंब शरद पवारांकडे परत आहे। तुझा जो प्रश्न होता की बैठकीबाबतचा, ही बैठक अद्यापही सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये हे दोन्ही नेते खरं तर गणपतराव देशमुख यांचे जे नातू आहेत अनिकेत देशमुख, ते देखील या बैठकीला उपस्थित आहेत। तर हे सगळे नेते थोड्याच वेळामध्ये शरद पवारांच्या इथल्या निवासस्थानावरून निघतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं जे पक्ष कार्यालय आहे तिथे एकत्रित पत्रकार परिषद शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये या नेत्यांची होईल आणि त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातली पुढची रणनीती जी आहे ती या नेत्यांकडून शरद पवारांकडून जाहीर केली जाईल। जसं की तू म्हणालास, गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यामध्ये उमेदवारी कोणाला याची चर्चा होती। शरद पवार याबाबत बोलत नव्हते, मात्र पडद्याआडून त्यांचे प्रयत्न सुरू होते मोहिते पाटील कुटुंबाला स्वतःकडे पुन्हा खेचण्यासाठी। आणि दुसरीकडे मोहिते पाटील कुटुंब देखील नाराज होतं। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्यामुळं आणि या नाराजीचा जो संधी आहे किंवा जो नाराजीचा जो काही लाभ आहे किंवा या नाराजीचा जो काही संधी आहे ती शरद पवारांनी बरोबर हेरली आणि मोहिते पाटील कुटुंबाला स्वतःकडे खेचण्यामध्ये यश मिळवलं। दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे किंवा जे कुटुंब आहे या मतदारसंघातलं ते अर्थातच रामराजे नाईक निंबाळकर यांचं फलटणचं जे माढा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे तिथलं, तर ते देखील आज महायुतीमध्ये अजित पवारांच्या सोबत आहेत। मात्र ते देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीमुळे नाराज आहेत। तर ही नाराजी एक मोठ बांधण्याचा शरद पवारांचा प्रयत्न असणार आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली, त्यामुळे जे कालपर्यंत महायुतीमध्ये होते, कोणी अजित पवारांसोबत होते, कोणी थेट भाजपमध्ये होते, म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतः भाजपचे पदाधिकारी होते, ते आता पुन्हा शरद पवारांकडे येताना दिसत आहेत आपल्याला। अमोल, नक्कीच, त्यामुळे स्वाभाविकच काय नेमकं घडतंय मंदार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या बैठकी संदर्भातले अपडेट जे आहेत ते जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि ते काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड उद्या